नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट सातारा। आज आपण जाणून घेणार आहोत कॅल्शियम बद्दल सर्व काही। कोणते असे पदार्थ आहेत खूप महत्त्वाचे की ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे की जे आपल्या हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचं आहे, हाडांच्या बळकटीसाठी महत्त्वाचं आहे। तसंच कॅल्शियम जे आहे हे मुलींसाठी सुद्धा त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या अडोलसंट एज ग्रुपमध्ये खूप महत्त्वाचं आहे। तर का मुलींना मासिक पाळी येते, सो मासिक पाळीच्या दरम्यान जो ब्लड लॉस होतो त्याच्यामध्ये फक्त HB कमी होत नाही तर कॅल्शियम सुद्धा कमी होतं। त्याच्यामुळे मी माझ्या सगळ्या पेशंट्स ज्या आया आहेत त्यांना सांगते की मुलींना कॅल्शियम रिच फूड द्या। तसंच प्रेग्नन्सी रिलेटेड जर बघायचं झालं तर कॅल्शियम हे जे मिनरल आहे ते खूप महत्त्वाचं आहे बाळाच्या वाढीसाठी। हे आपण सर्वजण जाणतोय, कारण आपल्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सनुसार सुद्धा रोज एक कॅल्शियमची गोळी घेणं खूप फायदेशीर ठरतं। तसंच प्रेग्नन्सी राहण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर इम्प्लांटेशन म्हणजे गर्भ रुजण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा कॅल्शियमचा रोल खूप जास्त आहे। तसंच अंडबीजाची क्वालिटी इम्प्रूव्हमेंटमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा रोल खूप जास्त आहे आणि म्हणून कॅल्शियम हे खूप महत्त्वाचं एक अन्नघटक आहे की जो आपल्याला आपल्या आहारामध्ये समाविष्ट केला पाहिजे। आणि खूप महत्त्वाचं मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीच्या कालावधीमध्ये सुद्धा कॅल्शियम इज मोस्ट इम्पॉर्टंट फूड आयटम टू बी टेकन। सो कोणते असे 10 महत्त्वाचे अन्नघटक आहेत की जे आपल्या आहारामध्ये आपल्याला इन्क्लूड करायचे आहेत की जे आपली जी अडल्टची रिक्वायरमेंट 1000 मिलीग्रॅम कॅल्शियम पर डे अशी जी आहे ती आपण पूर्ण करू शकू आणि त्याच्यामुळे एक हेल्दी आपण आयुष्य जगू शकू याविषयी। सो पहिला घटक म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट। म्हणजे दूध, दही, पनीर हे जर आपण कन्सिडर करतोय तर 1 कप जर दूध आपण बघितलं तर साधारणपणे 300 मिलीग्रॅम कॅल्शियम त्याच्यामध्ये असतं। सो दूध, दही, पनीर यापैकी 2 तरी पदार्थ आपल्या दिवसभरामध्ये आपल्याला इन्क्लूड करायचे आहेत। जसं की 1 कप मिल्क आहे, 1 कप दही आहे किंवा 1 कप पनीर आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीन। सोयाबीन हायेस्ट रिचेस्ट सोर्स ऑफ कॅल्शियम। सोयाबीनचं मग टोफू असो किंवा सोयाबीन चंक्स असो किंवा सोयाबीनचे फुटाणे या 3 पैकी एक आपल्याला आहारामध्ये त्याचा इन्क्लूड केला गेला पाहिजे, एक कोणताही पदार्थ। सोयाबीन बद्दल जर बोलायचं झालं तर 100 ग्रॅम सोया चंक्स जे आहेत ते साधारणपणे 80 ते 100 मिलीग्रॅम आपल्याला कॅल्शियम प्रोव्हाइड करतात। सो सोयाबीनचे तुम्ही पदार्थ जर बघायला गेलं तर सोया चंक्सचा तुम्ही राईसमध्ये वापर करू शकता किंवा सोयाबीनची अगदी भाजी सुद्धा आपण बनवून खाऊ शकतो। तिसरा महत्त्वाचा अन्नघटक आहे शेवगा। रिचेस्ट सोर्स ऑफ कॅल्शियम। मग याच्यामध्ये 2 गोष्टी, शेवग्याची पानं आणि शेवगाच्या शेंगा। शेवग्याची जी पानं आहेत सो 100 ग्रॅम जर शेवग्याची पानं जर घेतली तर साधारणपणे 450 मिलीग्रॅम कॅल्शियम आपल्याला ती देते। सो त्याच्यामुळे कोवळी शेवग्याची जी पानं आहेत ती घ्यायची आणि त्याची भाजी बनवून किंवा त्याचं सूप बनवून आपण ते आहारामध्ये समाविष्ट करू शकतो। त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा सुद्धा आपल्याला जर आहारामध्ये असतील तर कॅल्शियम इट्स अ रिचेस्ट फूड ऑफ अ कॅल्शियम। त्याच्यानंतरचा पदार्थ जो आहे तो आहे नाचणी। आपण नाचणीचे लाडू, नाचणीचं सत्व हे आपण रुटीनली आपण खाऊ शकतो। तसंच आजकाल बाजारामध्ये नाचणीचे केक, नाचणीच्या कुकीज सुद्धा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्या बाळांना, मुलींना आपण ते देऊ शकतो। कारण साधारणपणे 100 ग्रॅम नाचणीपासून आपल्याला 300 ते 350 मिलीग्रॅम कॅल्शियम आपल्याला मिळणार आहे।
मग पुढचा अन्न घटक म्हणजे भेंडीची भाजी. सो भेंडी जर आपण कन्सिडर केलं तर 100 ग्रॅमची जी भेंडी आहे ती साधारणपणे 82 मिलीग्रॅम आपल्याला कॅल्शियम देते. सो पालक 100 ग्रॅमचा पालक हा साधारणपणे 100 ते 120 मिलीग्रॅम कॅल्शियम आपल्याला आहारामध्ये देऊ शकतो. सो पालक, शेवगा, भेंडी, पनीर किंवा सोयाबीनची भाजी. सो 5 दिवसाचा आपला मेनू मी इथे तुम्हाला सांगते की यातली एक भाजी आपल्या आहारामध्ये असलीच गेली पाहिजे दिवसातून एकदा तरी. आणि मग कडधान्य. कडधान्य सुद्धा कॅल्शियमचा रिचेस्ट सोर्स आहे. सो भाजी बनवताना कडधान्यांमध्ये डाळी, उसळी, एखादी भाजी असणं गरजेचं ठरतं. सो हे भाज्यांच्या बद्दल झालं. त्याच्यानंतर आपण अजून बघतोय की महत्वाचा खूप अन्न घटक म्हणजे तीळ. तिळामध्ये 100 ग्रॅम तीळ आपल्याला जवळजवळ 975 मिलीग्रॅमचं कॅल्शियम देतं. पण आपण 100 ग्रॅम तीळ एका वेळी खाऊ शकत नाही कारण ते खूप उष्ण आहे. त्याच्यामुळे तीळ आणि गूळ म्हणून तिळगुळ थंडीमध्ये आपल्याकडे प्रघात येतो घेण्याचा. सो तीळ आणि गूळ याच्यामुळे ॲब्सॉर्प्शन वाढतं. गुळामुळे कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन खूप जास्त होतं. त्याच्यामुळे तिळाची चिक्की, तिळाचे लाडू, तिळाच्या पोळ्या ह्या गोष्टी आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं आपल्याला गरजेचं आहे. साधारणपणे एखादी तिळाची वडी थंडीच्या दिवसामध्ये किंवा 2 तिळाच्या वड्या थंडीच्या दिवसामध्ये आपण घेऊ शकतो. कारण इतर जो सीझन आहे त्याच्यामुळे तीळ काही लोकांना थोडासा उष्ण असू शकतो. मग त्याच्या ऐवजी आपण नाचणीचा लाडू आपण वापरू शकतो. तसंच फ्रूट्सच्या बाबतीत बघायचं झालं तर अंजीर आणि ऑरेंज म्हणजे संत्र ह्या दोन्हीमध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे फळांमध्ये ह्या 2 फळांचा वापर आहारामध्ये आपण केला गेला पाहिजे. जर नॉन व्हेजिटेरियन असतील तर अंड आणि मासे याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आहे आणि म्हणून ह्या 2 गोष्टींचा आहारामध्ये आपण वापर केला गेला पाहिजे. नंतरचा लहान मुलांना आवडणारा एक पदार्थ म्हणजे राजगिराची वडी, राजगिराचा लाडू. आपण उपवासाला खूप जास्त त्याचा वापर करतो पण रुटीनमध्ये आपण जर तो वापर केला तर ते योग्य ठरेल कारण तो सुद्धा एक कॅल्शियमचा हायेस्ट सोर्स आहे. 100 ग्रॅम राजगिरामधून आपल्याला साधारणपणे 160 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं. राजगिराच्या बाबतीत एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजगिरा हा ग्लुटेन फ्री आहे, फायबर कंटेनिंग आहे, चोथायुक्त पदार्थ आहे आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्याच्यामुळे राजगिराचा लाडू, चिक्की, राजगिराचा उपमा ह्या गोष्टी आपण आहारामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं ठरतं. नट्स म्हणजेच बदामामध्ये सुद्धा खूप जास्त कॅल्शियम आहे. साधारणपणे 10 बदाम 140 मिलीग्रॅम कॅल्शियम देतात. पण एका वेळी आपण 10 बदाम नाही खाऊ शकत. 2 ते 4 बदाम दिवसाला आपण देणं योग्य म्हणतो. सो बदामाचा वापर आपल्या खिरीमध्ये किंवा रोजच्या खाण्यामध्ये भिजवून बदाम खाल्लेला योग्य राहील. आणि एक बोनस टिप म्हणजे कढीपत्ता साधारणपणे 100 ग्रॅमचा कढीपत्ता 800 मिलीग्रॅम कॅल्शियम देतोय. सो कढीपत्त्याची चटणी 1 चमचा आपण रोज नक्कीच खाऊ शकतो की जेणेकरून आपल्याला कॅल्शियमचं जे आपल्या शरीरातलं प्रमाण आहे ते योग्य राहण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मग साधारणपणे आपल्या दिवसभराच्या खाण्यापिण्यामध्ये काय असलं गेलं पाहिजे. इथे मी नमूद करते की 1 ग्लास दूध जर आपण घेतलं कारण आपल्याला काय टार्गेट अचीव करायचंय 1000 मिलीग्रॅमचं कॅल्शियम पर डे आपल्याला घ्यायचंय. सो आपण 1 ग्लास मिल्क जर घेतोय तर त्याचे झाले साधारणपणे 300 ते 350 मिलीग्रॅम. दुसरं 1 वाटी आपण जर दही घेतलं तर त्याचे झाले साधारणपणे 250 मिलीग्रॅम. मग तिसरं आहे कुठलीही भाजी. मग 1 वाटी पालक घ्या, 1 वाटी भेंडी, 1 वाटी शेवगा किंवा 1 वाटी सोया चंकची भाजी किंवा जर नॉन व्हेजिटेरियन असतील तर फिश किंवा एग
जर हे साधारणपणे एखादी भाजी आणि एखादी उसळ कोणतीही ह्यापैकी एक कोणतीही भाजी जर दिवसभरात आपण घेतली तर ऑन अन ॲव्हरेज ह्यातलं प्रमाण कारण कमी जास्त असणार आहे, कारण पालकामधलं प्रमाण शेवग्यामध्ये नाही आहे, कारण शेवग्यामध्ये जरा जास्त आहे. सो पण ऑन अन ॲव्हरेज 150 ते 300 मिलीग्रामपर्यंत आपल्याला कॅल्शियम एक वाटी ह्या भाज्यांमधून आपल्याला मिळू शकतं. मग अजून थोडेसे जे 2-3 घटक म्हणजे आपल्याला ॲड करायचे आहेत, आयदर तिळाची वडी, राजगिऱ्याची वडी, नाचणीचा लाडू. जर ह्या 3 पैकी एक पदार्थ दिवसभरात जर आपण घेतला किंवा 1-2-4 बदाम, तर ऑन अन ॲव्हरेज आपण 200 ते 250 मिलीग्रॅमचं कॅल्शियम पोटामध्ये घेतोय. तसंच चिया सीड्स म्हणजे सब्जा, जर आपण एक चमचा सब्जा जर 1 ग्लास पाण्यामध्ये घेऊन जर ते आपण पितोय तर साधारणपणे 120 मिलीग्रॅम कॅल्शियम आपल्याला मिळतंय आणि ते आपण रोजही घेऊ शकतो. सो साधारणपणे जर आपल्याला 1000 मिलीग्रॅम कॅल्शियम डेली जर आपली रिक्वायरमेंट आहे आणि ती जर आपण पूर्ण केली तर आपली हाडं बळकट होणार आहेत, आपल्या शरीराची वाढ, आपल्या मुलाबाळांची वाढ व्यवस्थित होणार आहे, प्रेग्नन्सी राहण्यासाठी आपण मदत होतीये, प्रेग्नन्सीमध्ये जे बाळाची वाढ आहे ती व्यवस्थित होणार आहे, आईचं जे दूध आहे, जे ब्रेस्ट फिडिंग आहे, स्तनपान आहे, जर कॅल्शियमचं प्रमाण योग्य असेल तर स्तनपान खूप व्यवस्थितरित्या होणार आहे आणि त्या योगानेच बाळाची वाढ सुद्धा व्यवस्थित होणार आहे. आणि तसंच खूप महत्त्वाचं म्हणजे जो पेरिमेनोपॉझल म्हणजे रजोनिवृत्तीच्या आधीचा थोडासा काळ आणि रजोनिवृत्ती हा सुद्धा सुखकर जायला आपल्याला नक्कीच मदत होणार आहे. आणि म्हणून हे जे टॉप 10 कॅल्शियम रिच फूड्स आहेत ते आपल्या आहारामध्ये आपण इन्क्लूड करूयात आणि आपण हेल्दी जीवन जगूयात. धन्यवाद.